ब्रेड पकोडा तर सगळेच बनवतात, पण असा खुसखुशीत बनवला आहे का कधी? आज दाखवते एकदम वेगळी पद्धत. सारण बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. याच्यामध्ये राई घालायची, जिरं, हिंग आणि अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट. आणि ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही ड्राय मसाले घालायचे आहेत. हळद, लाल मिरची पावडर, जिरेपूड, धनेपूड, गरम मसाला यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं. इथे मसाले जळू नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं पाणी घालणार आहोत. आता मसाले चांगले ह्याच्यामध्ये शिजून घ्यायचे. पाणी टाकल्यामुळे मसाले जळतही नाही आणि व्यवस्थित शिजतात आणि त्यांना तेलही सुटतं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये उकळून मॅश केलेले बटाटे घालायचे आहेत. चवीप्रमाणे मीठ आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करताना बटाट्याचे काही तुकडे राहिले असतील तर त्यांनाही मॅश करून घ्यायचं. मसाल्यामध्ये बटाटा चांगला आपण एकजीव करून घेतलेला आहे. ह्याच्यावरती कोथिंबीर घालायची आणि मस्त चटपटीत चव येण्यासाठी ह्याच्यात लिंबूचा रस घालायचा आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं. इथे आपलं सारण तयार झालेलं आहे. आता ह्याला आपण पूर्णपणे थंड करून घेऊया. हे थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. इथे आपल्याला काही ब्रेड घ्यायचे आहेत. ह्या ब्रेडच्या कडा ज्या आहेत त्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. आणि हे ब्रेड आपल्याला फेकायचे नाही आहेत, याचा यूज आपण करणार आहोत. तर ह्यांना साईडला ठेवून देऊ. आता इथे मी ब्रेडच्या 2 स्लाइस घेते. आता ह्या ब्रेडवरती आपल्याला भाजी लावून घ्यायची आहे. भाजीचा इथे पातळ थर लावायचा आहे, जास्त जाड नाही लावायचा. दोन्ही ब्रेडवरती आपल्याला ही भाजी लावून घ्यायची आहे. ब्रेड पकोडा बनवताना तुम्ही भाजी कशी बनवता हे मला कमेंट्स करून सांगा. आता ह्याच्यावरती मी चीजची स्लाइस ठेवते. तुम्ही इथे पनीरचा सुद्धा वापर करू शकतात किंवा ग्रेटेड चीजसुद्धा वापरू शकतात. आता हा दुसरा ब्रेड ह्याच्यावर ठेवायचा आहे आणि वरून हलकं दाबून घ्यायचं. आता ह्या ब्रेडचे 2 सँडविच बनणार आहेत, तर ह्याला मधून कट करून घ्यायचं. किती मस्त दिसतंय ना आतून स्टफिंग याची. आता असेच बाकीचे पण आपण बनवून घेऊया. हे जे कापलेले ब्रेड आहेत ते आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत. इथे ब्रेड क्रम्स आपल्याला 1 वाटी लागणार आहे, तर ह्याच्यात मी अजून थोडेसे पाव ॲड करते. आता हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. हे घ्या, इथे आपले पटकन असे ब्रेड क्रम्ससुद्धा तयार झालेले आहेत. आता एका बाउलमध्ये आपल्याला इथे मैदा घ्यायचा आहे, कॉर्नफ्लॉवर हे दोन्हीही आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये पाणी टाकून ह्याचं आपल्याला पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे. ह्याच्यात मीठ टाकायचं राहिलं तर थोडंसं मीठ घालायचं आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. असं पातळ आपल्याला बॅटर इथे पाहिजे. इथे आपल्याला असा एक ब्रेड घ्यायचा आहे. ह्याला आपल्याला या बॅटरमध्ये डिप करायचं आहे आणि ह्याच्यावरून ब्रेड क्रम्स लावायचे आहेत. असं चारी बाजूने आपल्याला इथे ब्रेड क्रम्स लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळे तयार करून घ्यायचे आहेत. असे आपण सगळे बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्यांना फ्राय करून घ्यायचं आहे. इथे पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे. हे तयार केलेले ब्रेड आपल्याला आता या पॅनमध्ये ठेवायचे आहेत आणि हे आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकतात, पण आपण इथे कमीत कमी तेलाचा वापर करून यांना फ्राय करून घेणार आहोत. आपल्याला हे सगळ्या साईडने गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. साईडच्या कडा ज्या आहेत असं उभं ठेवून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. इथे आपले क्रिस्पी ब्रेड पकोडे बनून तयार झालेले आहेत.
खायला एकदम टेस्टी लागतील। हे कमी तेलात बनवलेले आहेत म्हणून हे हेल्दीसुद्धा आहेत। याच्या आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की हे किती क्रिस्पी झालेले आहेत। हे तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉसबरोबर सर्व करू शकतात। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।